नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सकाळ सकाळी पूजा करत असते तेवढ्यात पेपरवाला येतो आणि पेपरवाला पेपर टाकतो आणि पेपरवाल्याला मुक्ता थांबवते आणि म्हणत असते की उद्यापासून हा पेपर इथेच टाकत जा. त्यावर पेपरवाला म्हणतो, पण का ताई? मुक्ता त्यावर काहीच बोलत नाही. हे सगळं बोलणं सागर ऐकत असतो. तर बाहेर येतो आणि तो पेपरवाला सागरला म्हणतो की साहेब, तुमचं काहीतरी भांडण झालं आहे का? सागर म्हणतो की तुला काय करायचं? त्यावर तो पेपरवाला म्हणतो की नवरा बायकोमध्ये काही भांडण झालं असेल तर मिटून टाका ना. हे म्हणजे माझा गोंधळ होतो ना, कुठला पेपर कुठे द्यायचा म्हणून. सागर पेपर घेतो आणि तिथून निघून जातो. नंतर मुक्ता देखील तिथून निघून जाते. दुसरीकडे सावनी हर्षवर्धनला कॉफी घेऊन येते. लगेच कार्तिकचा मेसेज सावनीला येतो की मुक्ताला घराबाहेर काढलं आहे म्हणून. सागर सुद्धा मुक्ताच्या बाजूने काहीच बोलत नाहीये. ती लगेच एक्साइटमेंटमध्ये हर्षकडे जाते आणि म्हणते की हे बघ हर्ष, मुक्ताला घराबाहेर काढलं आहे. हर्ष आणि सावनीला खूप आनंद होतो. हर्ष म्हणतो की पण मात्र तुला हे कसं कळलं? त्यावर सावनी म्हणते की मी माझे हेर सगळीकडे पेरून ठेवले आहे. हर्ष म्हणतो की तुला कार्तिकनेच सांगितलं सर. त्यावर सावनी म्हणते की हो, कार्तिकनेच मेसेज केला आहे की त्याला घराबाहेर काढून दिले आहे. म्हणत असतो की तू तर आज फारच खुश दिसते. त्यावर सावनी म्हणते की हो, मी आज इतकी खुश आहे ना, काय विचारूच नको तू मला आता. सगळं बोलणं आदित्य ऐकत असतो. सावनी म्हणत असते की मी आज इतकी खुश आहे ना, की आयुष्यातून माझा एकमेव काटा बाजूला झाला आहे. आता येईल खरी मजा. तिला देखील आनंद होतो. तो म्हणत असतो की मी, पप्पा, सई आणि मम्मा आता एकत्र येऊ शकतो. आणि हर्षला म्हणत असते की माझा प्लॅन कधीच फ्लॉप होत नाही. आणि बघ तू, माझा प्लॅन एकदम सक्सेसफुल झाला आहे. एकदाची मुक्ता घराबाहेर गेली, आम्ही फक्त एक घाव करणार आहे आणि मग सगळं संपेल. सागरचं लग्नही आणि माझं टेन्शनही संपेल. त्यावेळेस मी त्यांना सावरण्याची एकही संधी देणार नाही. सावनीला म्हणतो की गुड, जे मला जमलं नाही ना ते तू करून दाखवलं. आणि हर्षला म्हणते की पण अजून एक घाव बाकी आहे. त्यावर हर्ष म्हणतो की तो तू घालशीलच याची मला खात्री आहे. माझा विश्वास आहे तुझ्यावर. म्हणतो की चला मग आपण तयारी करायला घेऊयात. त्यावर सावनी म्हणते की कसली तयारी? हर्ष म्हणतो की आपल्या एंगेजमेंटची तयारी. तुला वचन दिलं होतं ना, ज्या दिवशी तू सागरला हरवशील त्या दिवशी मी तुझ्याशी लग्न करेल. म्हणतो की मी उद्या मोठी पार्टी अरेंजमेंट करणार आहे आणि त्या पार्टीमध्ये आपण दोघे एंगेजमेंट करणार आहोत. ऐकून सावनीला खूप आनंद होत असतो. दुसरीकडे मुक्ताला कुठल्या तरी सरांचा फोन आलेला असतो. मुक्ता त्या सरांसोबत बोलत असते आणि म्हणत असते की हो सर, खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे. दिल्लीला यायचं म्हटल्यानंतर इथलं सगळं सोडून यावं लागेल ना. आता मी प्रयत्न करते येण्याचा, पण माझ्यासाठी वाट बघू नका. दुसरं कोणी असेल तर त्यांना पाठवा, तर मी कळवेल तुम्हाला. मी फोन बंद करते. फोन बंद झाल्यानंतर पुरू काका मुक्ताला म्हणतात की काय ग, काय झालं? मुक्ता म्हणते की प्रोफेसर दळवींचा फोन आला होता. दिल्लीमध्ये मला गेस्ट लेक्चरर म्हणून बोलवलं आहे आणि तिथे ना एक सेमिनार होणार आहे. वेगवेगळ्या भागातील प्रख्यात डॉक्टर तिथे येणार आहे. मी म्हणते की योग्य संधी आहे आणि योग्य वेळेला देखील आली आहे. काका म्हणतात की हो, माधवी बरोबरच बोलते आणि तुला खूप सारा अनुभव देखील मिळेल. डोकं शांत असेल तर भलते-सलते विचार देखील येणार नाही मनामध्ये. म्हणते की हो, सगळं बरोबर आहे, पण मी सईला एकटं सोडून नाही ना जाऊ शकणार. काका म्हणतात की तुझी जर जाण्याची इच्छा असेल ना, तर आपण योग्य ते मार्ग काढू ना यातून. पण तुला जायचं की नाही हा निर्णय तुझा असेल. मुक्तापुरू काकाला म्हणते की बाबा, सई ही माझी प्रायोरिटी आहे आणि मी तिला सोडून कुठेच जाणार नाहीये. दुसरीकडे सई झोपेतून उठते आणि इंद्राला म्हणते की आजी, मी तुझ्या रूममध्ये काय करते आणि माझी मुक्ता आई कुठे? ती मुक्ता आईला आवाज द्यायला लागते सई. त्यावर इंद्रा म्हणते की अय सई, मुक्ता आईला काही आवाज देण्याची गरज नाहीये. मी आहे ना तुझी आजी, चल मी तुला तयार करते. त्यावर सई म्हणते की नाही, मला मुक्ता आईच पाहिजे. कुठं आहे ती? काय असा आवाज देते. तेवढ्यात सागर येतो आणि सागर म्हणतो की आमची सई उठली का? त्यावर सई म्हणते की हो पप्पा. ती सागरला प्रश्न विचारते की माझी मुक्ता आई कुठे? मुक्ताईला बोलव ना पप्पा. सागर म्हणतो की मुक्ताई ना तिच्या घरी गेली आहे. म्हणते की तिच्या घरी का गेली? त्यावर सागर म्हणतो की ती तिच्या मम्माला भेटायला गेली आहे. मला भेटायचं आहे का मुक्ताईला? म्हणते की हो. सागर म्हणतो की चल मी तुला घेऊन जातो. इंद्रा लगेच म्हणते नाही, सईना कुठेच जायची गरज नाही. सागर इंद्राला थांबवतो आणि सईला तिथून घेऊन जातो.
दुसरीकडे पुरू, माधवी आणि मुक्ता बोलत असतात आणि सई तिथे येते आणि म्हणते की मुक्ता आई आणि मुक्ताकडे पळत जाते. मुक्ताला जाऊन घट्ट मिठी मारते. मुक्ताला म्हणते की मुक्ताई तू मला सोडून निघून जाणार आहेस का? मुक्ता म्हणते की नाही राजा, मी तुला सोडून कुठेच नाही जाणार. सई म्हणते की सांग ना पण मुक्ताई, कुठे जाणार आहेस तू? मुक्ता सईला म्हणते की वेडी आहेस का तू, मी माझ्या मऊला सोडून कुठे जाणार आहे? सई म्हणते की मग तू आत्ता मला सोडून का आलीस? मी सकाळी उठले तर तू माझ्या सोबत नव्हती. तर मुक्ता म्हणते की अगं नाही ग राजा, मुक्ताई तुला सोडून कुठेच नाही जाऊ शकत. मी तुला सोडून कधीच जाणार नाही. मी म्हणते की नक्की नाही जाणार ना? मुक्ता म्हणते नाही. म्हणते की पिंकी प्रॉमिस. मुक्ता देखील तिला पिंकी प्रॉमिस देते. मुक्ताला म्हणते की मुक्ताई तू जर मला प्रॉमिस दिलेलं मोडलंस ना, मी बोलणार नाही हा कधी. त्यावर मुक्ता म्हणते की मी माझ्या सईमऊला दिलेलं प्रॉमिस कधी मोडलंय का? सई सागरला म्हणते की पप्पा तू तिकडे का उभा आहेस, तिकडे ये ना. सागर तिथे जवळ येतो. त्यानंतर माधवी आणि पुरू तिथून निघून जातात. सई मुक्ताला म्हणते की मुक्ताई मी बोक्याबरोबर खेळू? मुक्ता म्हणते की हो राजा जा खेळ. आणि सई तिथून निघून जाते. नंतर सागर मुक्ताला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतो. त्यावर मुक्ता म्हणते की कशासाठी? त्यावर सागर म्हणतो की तुम्हाला मिळालेल्या दिल्लीच्या संधीसाठी. मी मगाशी ऐकलं, म्हणजे मुद्दामून नाही ऐकलं. ते काय झालं सई, तुम्हाला भेटण्याचा हट्ट करत होते त्यामुळे मी इथे घेऊन आलो. त्यावेळेस तुम्ही बोलत होता ना, तेव्हा मी ऐकलं. सागर म्हणतो की बाबा बरोबर बोलताय, राहता राहिला सईचा प्रश्न. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही सईला घेऊन जाऊ शकता. मुक्ता सागरकडे बघते. त्यावर सागर म्हणते की हो, सई तुमच्याशिवाय राहू शकत नाही हे तुम्हाला देखील माहिती आहे आणि तुमचा देखील तिच्यावरती तितकाच हक्क आहे. त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. दुसरीकडे सावनीची पार्टीची तयारी चालू असते. पार्टीच्या कॉन्ट्रॅक्टरला सगळं समजावून सांगत असते आणि हे सगळं आदित्य ऐकत असतो. आदित्य सावनीजवळ येतो आणि सावनीला म्हणतो की मम्मा हे सगळं काय चालू आहे, ही सगळी कसली तयारी आहे? आणि म्हणते की काय ना बेटा, से आता कायमचे घरी येणार आहे ना, त्यासाठी आपण पार्टी ऑर्गनाईज करतोय. आदित्य म्हणतो की खरंच? म्हणतो की हे कसं काय पण मम्मा? म्हणते की काय ना बेटा, आता तिची मुक्ताई बाहेर जाणार आहे ना, तिला आता तिची मम्मा लागेल आणि तिची मम्मा तर मीच आहे ना. आता मीच तिच्यावरती खूप प्रेम करणार. दुसरीकडे मुक्ता सागरला म्हणत असते की कसे आहात ना तुम्ही सागर? काल सगळेजण घरातल्या माझ्या प्रामाणिकपणावर, चारित्र्यावर संशय घेत होते. तेव्हा तुम्ही काही न बोलता तसेच उभं होतात आणि आज इथे येऊन सांगतात की मी सईला घेऊन जाऊ शकते. माझ्यावर विश्वास दाखवताय. जे तुम्हाला वाटेल तेव्हा विश्वास ठेवायचा आणि तुम्हाला वाटेल तेव्हा अविश्वास दाखवायचा. मी या सगळ्याचा काय अर्थ समजायचा? मी सईला घेऊन गेले तर तुमच्या घरचे काय म्हणून माझ्यावर कंप्लेंट करणार नाही की मी सईला किडनॅप करून घेऊन गेले म्हणून? काल जे काय माझ्याबरोबर घडलंय त्यानंतर तुम्ही काहीही वागू शकतात याची खात्री पटली माझी. अविनाशला फोन लावतो आणि म्हणतो की हा अविनाश, मला एक स्टॅम्प पेपर हवा आहे आणि त्याच्यावरचा मजकूर मी सांगतो तुम्हाला. मी सागर कोळी आणि सईचे वडील म्हणून सांगतो की सई सागर कोळी हिच्यावर फक्त आणि फक्त मुक्ता सागर कोळी यांचाच अधिकार असेल आणि त्या तिच्याबद्दल काही निर्णय घेऊ शकतात. हे ऐकल्यानंतर मुक्ता सागरला म्हणते की असं काय वागताय सागर तुम्ही? मुळात हे सगळं वागण्याची गरज काय आहे सागर? सागर म्हणतो की भले तुमचे आणि माझे मतभेद असेल पण मी सईला तुमच्यापासून कधीच वेगळं नाही करणार. कारण मी एक चांगला बाप आहे आणि सईचा आनंद माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे आणि हे सगळं मी स्टॅम्प पेपरवर देखील लिहून देऊ शकतो. पण मला खात्री आहे की तुम्ही सईला तुमच्या जीवापाड जपाल, तिच्यावर प्रेम कराल. माझ्यापेक्षाही जास्त, माझ्यापेक्षा जास्त हक्क तुमचा आहे सईवर. एवढं बोलून सागर तिथून निघून जातो. नंतर सावनी गोखलेंच्या घरी येते आणि बेल वाजवते. मुक्ता दरवाजा उघडण्यासाठी येते. ती मुक्ता दरवाजा उघडते आणि सावनीला म्हणते की तुम्ही काय करताय तिथे? आणि म्हणते की विशेष काही नाही, मी तुझ्या दुःखात सहभागी होण्यासाठी आले ग. मुक्ता म्हणते की तुम्हाला कोण म्हणालं मी दुःखी आहे? म्हणते अगं मी ब्रेकिंग न्यूज ऐकली. मुक्ता कोळीला सागर कोळीच्या घरातून धक्के मारून बाहेर काढण्यात आलं अशी मी न्यूज ऐकली. आता मुक्ता कोळी पुन्हा होणार मुक्ता गोखले. तर सावनीला म्हणते की हे कोण म्हणालं तुम्हाला? त्यावर सावनी म्हणते की ते महत्वाचं नाही ग, महत्वाचं हे आहे की ते खरं आहे म्हणून. तरीही मुक्ता मी तुला सांगत होते की तुमचं लग्न आहे ना हे फार काळ टिकणार नाहीये, पण तू माझं ऐकलंच नाही. तुला वाटलं की मी उगाचच बडबड करते. मुक्ता म्हणते झालंय का तुमचं बोलून?
मी म्हणते की नाही ग, मला खरंच तुझी खूप काळजी वाटते, म्हणून तर मी तुझ्या दुःखात सहभागी व्हायला आले ना. काय केलं नाहीस ग ह्या घरासाठी, तू त्या घरात ऍडजस्ट केलं. सागरसाठी, त्याच्या घरच्यांसाठी माझ्या सईला माझ्यापासून हिरावून नेलं. आणि म्हणते की सागर म्हणजे दगड आहे आणि त्याला कधीच पाझर फुटणार नाही. त्याचा उद्रेक होईल, होऊन सगळं नष्ट झालं तरी देखील पाणी निघणार नाही, फक्त निघणार विष. त्यावर मुक्ता म्हणते की कोणी पेरला आहे त्यांच्या मनामध्ये विष. पावनी म्हणते की एवढं सगळं होऊन देखील तू त्याचा इतका विचार करतेयस. तुझ्या असण्या नसण्याने त्यांना काही फरक पडत नाही, तू काय एवढा विचार करते त्यांचा. का म्हणते की तो माझा स्वभाव आहे, तो मला नाही कळणार. म्हणते की तू फक्त त्याच्या मुलीची आई होऊ शकते, त्याची बायकोची जागा नाही घेऊ शकत. पण मुक्ता तू काळजी करू नको, मी तुझ्या दुःखामध्ये सहभागी होईल. की बरं झालं मीच हे घर सोडलं, नाही तर तुझ्यासारखी वेळ तरी नाही आली माझ्या. मुक्ता म्हणते की झालं का सगळं बोलून, या मग आता तुम्ही. आणि प्लीज याच्या पुढे मला सहानुभूती द्यायला येऊ नका, कारण मला याची गरज नाही हो. माझ्या आई वडिलांनी मला पुरेपूर कणखर बनवलेलं आहे, त्यामुळे एवढे कष्ट घेऊन माझ्यापर्यंत येऊ नका. तर मला तुम्हाला धक्के मारून माझ्या हाताने ढकलून तुम्हाला इथून बाहेर काढावे लागेल. आणि ते बरं नाही दिसणार ना, कारण उद्याच्या पेपरमध्ये ती ब्रेकिंग न्यूज बनेल आणि अशी बातमी येईल की हर्षवर्धनच्या मैत्रिणीला सागर कोळीच्या बायकोने धक्के मारून बाहेर काढले. आणि अशा बातम्या आल्या तर किती वाईट दिसेल. तुम्ही या आता, नाहीतर थांबा तुम्ही, मीच येते, मला खूप कामे आहे. मुक्ता घरामध्ये निघून जाते. तर सावनीला खूपच राग आलेला असतो मुक्ताचा. पुढील भागात आपण बघणार आहोत की सावनी कोळींच्या घरी जजला घेऊन येते आणि म्हणते की मिसेस मुक्ता कोळी इथे राहतच नाही. त्यावर जज म्हणतात की जर मुक्ता कोळी इथे राहत नसेल तर मला सईच्या कस्टडीचा पुन्हा विचार करावे लागेल. तेवढ्यात मुक्ता कोळींच्या घरात एंट्री करते आणि म्हणते की सगळ्यांसाठी आईने श्रीखंड पुरी पाठवली आणि सावनी तू इथे, आणि जज साहेब तुम्ही पण आहात तर या, तोंड गोड